नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेलो आहे. तर काय आहे ही बातमी बघा. बोगस पीक विमा काढणाऱ्यांचे आधार कार्ड 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले जाणार. तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी बोगस पीक विमा काढला आहे, या ज्यांनी बोगस पीक विमा काढला आहे त्यामध्ये ज्यांनी चुकीची माहिती भरली आहे किंवा ज्यांनी वेगळी माहिती दाखवून वेगळ्याच पिकाचे फोटो वगैरे अपलोड केलेले आहेत, अशा शेतकरी बांधवांचं जे आधार कार्ड आहे ते 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्ट मध्ये जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात की हे तुमचं आधार कार्ड नेमकं ब्लॅक लिस्टला कोणत्या कारणामुळे जाऊ शकतं. शेती नसताना किंवा शेतात पीक नसतानाही खोटा पीक विमा काढून सरकारला फसवणाऱ्यांना आता मोठा फटका बसणार आहे. राज्य सरकारनं अशा बोगस विमा काढणाऱ्यांवर कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधवांना शेती नाही किंवा ज्यांच्या शेतामध्ये पीक नाही, अशा शेतकरी बांधवांनी सुद्धा खोटा पीक विमा काढून सरकारला फसवण्याचं काम केलेलं आहे. तर राज्य सरकारनं अशा बोगस पीक विमा काढणाऱ्यांवर कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. तर ज्यांनी बनावट कागदपत्रे वापरून पीक विमा लाटला आहे त्यांचे आधार कार्ड 5 वर्षासाठी ब्लॉक केले जाईल. बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी बनावट कागदपत्रे वापरून हा पीक विमा लाटला आहे म्हणजे पीक विम्याचा लाभ घेतला आहे, त्यांचं आधार कार्ड जे आहे ते डायरेक्ट 5 वर्षासाठी ब्लॉक केले जाणार आहे. याचा अर्थ असा आहे की पुढील 5 वर्ष त्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा 1 रुपयाही मिळणार नाही. बघा, तुमचं आधार कार्ड ब्लॉक करणं म्हणजे सरकारी योजनेसाठी तुमचं आधार कार्ड ब्लॉक करणं. जर तुम्ही ही चुकीची माहिती देऊन सरकारला फसवलं असेल, खोटा पीक विमा काढून त्याचा जर लाभ घेतला असेल, तर तुमचं आधार कार्ड 5 वर्षासाठी ब्लॉक केलं जाणार. म्हणजेच तुम्हाला इथून पुढे 5 वर्ष कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ हा मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्यवस्थित आपण आपली पिकांची माहिती भरायची आहे आणि आपल्या पिकाचं नुकसान झालं असेल तर आपल्या पीक विम्याचा लाभ हा मिळणार आहे. पुढे बघा, या धडक कारवाईमुळे बोगसगिरी करणाऱ्यांचे धाबे तणाणले आहेत. ही जी कारवाई होणार आहे, या कारवाईमुळे अनेक शेतकरी बांधव जे आहेत ज्यांनी चुकीची माहिती भरलेली होती त्यांचे धाबे हे दणाणलेले आहेत. दोषींचे आधार कार्ड 5 वर्षासाठी ब्लॅकलिस्ट होणार. तर बघा, ज्या व्यक्ती प्रत्यक्ष शेतात पीक नसताना किंवा बनावट कागदपत्रे वापरून पीक विमा लाटतील त्यांचे आधार कार्ड तब्बल 5 वर्षासाठी काळ्या यादीत टाकले जाईल. या कारवाईमुळे संबंधित व्यक्तीला पुढील 5 वर्ष पीक विम्यासह शासनाच्या कोणत्याही कृषी कर्ज किंवा इतर कल्याणकारी योजनांचा लाभ हा घेता येणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर चुकीची माहिती भरून किंवा खोटा पीक विम्याचा लाभ जर तुम्ही घेतलेला असेल तर तुमचं आधार कार्ड जे आहे ते 5 वर्षासाठी काळ्या यादीमध्ये टाकलं जाणार आहे. आणि या कारवाईमुळे संबंधित ज्या शेतकरी आहेत, संबंधित शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष पीक विम्यासह शासनाच्या तुमच्या कोणत्याही कृषी योजना, त्यानंतर कर्ज किंवा तुमच्या पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, यांचा लाभ हा 5 वर्ष मिळणार नाही. त्यासाठी शेतकरी बांधवांनी व्यवस्थित आवश्यक जी माहिती आहे तेवढीच भरायची आहे आणि आपल्या पिकांचा फोटो काढून त्यामध्ये अपलोड करायचा आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला या आधार कार्ड ब्लॉक विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.